नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लोहाच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो ॲनोमिया म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय या ठिकाणी हा रोग होऊ शकतो। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं बघा हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महाराष्ट्र विधिमंडळाचं बघा हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरत असते। प्रश्न क्रमांक 4 पहा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक 5 पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, शांतिवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पी.व्ही. सिंधू या खेळाडू विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत विद्यार्थी मित्रांनो मोहम्मद इक्बाल यांनी ते लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बॉक्सिंग या खेळासंबंधीचे खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे? बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो सर क्रीक हा खाडीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सियाचीन ग्लेशियर या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी? गीर बघा, गीर हे नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये आहे आणि ते पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गीर हे नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो सिंहांसाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, पागा या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पागा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पागा। बघा, घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 13 पहा, गोंडावणा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोंडावणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा, गडचिरोली या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, हे लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विद्यार्थी मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, बीजिंग विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने
कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? मग या ठिकाणी बांबू या वृक्षाचा वापर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, भगतसिंग यांनी स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे बघा अध्यक्षपद विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी भूषवत असतात. प्रश्न क्रमांक 21 पहा, इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंटरपोलचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये आहे आणि लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पंडित बिरजू महाराज यांचा संबंध विद्यार्थी कथक डान्सर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं प्रमुख बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 26 पहा, मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो, तर दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विद्यार्थी मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, भाऊ महाजन यांचे या ठिकाणी मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, मध्य प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भंडारदरा हे धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये धरण आहे? बघा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भंडारदरा या ठिकाणी धरण आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पुणे या प्रशासकीय भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2 पहा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 1 ऑगस्ट सन 2014. बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील प्रवरा नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा, गोसीखुर्द हा जलविद्युत प्रकल्प जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी साक्षर तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये आहेत? बघा मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चपराळा हे अभयारण्य कोणत्या नावाने चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा चपराळा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षाधाम या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12 पहा, ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ठोसेघर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? बघा भिल्ल आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मासुंदा हा तलाव ठाणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे? बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा ओझर या ठिकाणी बघा विमान निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? बघा औरंगाबाद या महसूल विभागामध्ये सर्वाधिक या ठिकाणी जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उज्जैन हे शहर विद्यार्थी मित्रांनो शिप्रा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंबनाड हे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? एन्नोर बघा एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे? बघा हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा म्हणजे प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1971 मध्ये आंध्र प्रदेश राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आले होते? बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र विद्यार्थी मित्रांनो श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा सॅडल हे शिखर विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? ॲनी बेजंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री विचारवंती संस्था बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा निफाड नाशिक
पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील न्यायमूर्ती रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू. बघा सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू पुढीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1925च्या बघा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामेश्वर हे भारतामधलं बघा ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रामेश्वर हे विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सापुतारा आणि गिरनार ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सापुतारा आणि गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात या राज्यामध्ये ही थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कलम 44 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा सन 1773 या वर्षी तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF सराव पेपर आणि IMP नोट्स तर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF या ठिकाणी व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.